विद्यार्थ्याचं हित आहे योग्य वयात चांगला अभ्यास करून चांगले मार्क मिळवणं. मुलाचं हित आहे आपल्या मातापित्यांची सेवा करणं. पुढाऱ्याचं हित आहे निवडून दिलेल्या जनतेची सेवा करणं. व खऱ्या अर्थानं जर पाहिलं गेलं तर आईवडिलांचं हित आहे आपल्या मुलांवर चांगले संस्कार करणं. मग जर पाहिला गेलं तर आता आई त्याचप्रमाणे पतीचं हित आहे पत्नीचा आत्मसन्मान जपणं. आणि पत्नीचं हित सांगताना महावैष्णवमौली ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरीच्या 16व्या अध्यायामध्ये फार गोड वर्णन करतात. पत्नीचं हित काय आहे? पतीची या मता अनुसरोनी प्रतिव्रता. म्हणजे पतीचा आत्मसन्मान जपणं हे पत्नीचं हित आहे. पण नवरात्र उत्सवाच्या निमित्तानं आज मात्र एक गोष्ट या ठिकाणी बोलून जातो. जर आपण आजूबाजूला बारकाईनं पाहिलं तर आज मात्र याच कुटुंबातला पती पत्नीमधला विसंवाद जो आहे तो वेगानं वाढतोय. म्हणून तर महाराष्ट्राच्या पाठीवरती घटस्फोटांची संख्या वेगानं वाढतीये. ही खऱ्या अर्थानं सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. आज आम्ही आमच्या घराघरांमध्ये पाहिलं तर 70% घरांमध्ये आज कौटुंबिक कलह आणि कौटुंबिक विसंवादामुळं खऱ्या अर्थानं घरांचं स्मशान होतोय. मग नवरात्र उत्सवाच्या निमित्तानं आम्ही अनवाणी पायानं जरी चाललो आणि 9 दिवस जरी उपवास केले तर खऱ्या अर्थानं आमच्या नरक झालेल्या घराचा स्वर्ग करण्यासाठी पहिल्यांदा आम्हाला आमच्या घरातलं वातावरण बदलावं लागेल. आणि जोपर्यंत ते वातावरण आम्ही घडवत नाही तोपर्यंत आनंद नवरात्र उत्सव आमच्या घरात साजरा होणार नाही. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. सगळ्यात मोठं वास्तव आहे. माझ्या बहिणींना आज तुमचा भाऊ म्हणून आज मी तुमच्याशी या नवरात्र उत्सवाच्या निमित्तानं संवाद साधणार आहे. कारण सध्या तुम्ही स्टेटसवरती इंस्टाला एक वाक्य वेगानं फिरवताय. देह माझा हळद तुझ्या नावाची. खऱ्या अर्थानं भांग माझा कुंकू तुझ्या नावाचं. नाक माझे पण नथ तुझ्या नावाची. गळा माझा मंगळसूत्र तुझ्या नावाचं. हात माझे मेहंदी तुझ्या नावाची. मनगट माझे चुडा तुझ्या नावाचा. पाय माझे पण जोडवी तुझ्या नावाची. अरे वटपौर्णिमेचे व्रत माझे, वडाला फेऱ्या माझा, उपवास माझा, आयुष्याचं वरदान मात्र तुला. अरे खऱ्या अर्थानं उपवास मी करते, ज्येष्ठांच्या पाया मी पडते, पण अखंड सौभाग्यवती भव हा आशीर्वाद मात्र तुला. अरे उदर माझे, रक्त माझे, पण मुलं ती मात्र तुझ्या नावाची. अरे घर माझे, घराची सेवा मी करते, घराची साफसफाई मी करते, पण घरावर नेमप्लेट मात्र तुझ्या नावाची. अरे असं तुझ्याकडं काय आहे रे माझं? माझं सगळंच तर आहे तुझं. नवरा माझ्या बहिणींनो एक गोष्ट लक्षात ठेवा. नवरा मात्र शांतपणे हे ऐकतो, शांतपणे एकदा हसतो आणि चप्पल घालून घराच्या बाहेर निघून जातो. कारण माझ्या बहिणींनो नवरा तो नवराच असतो. देह तुमचा हळद त्याच्या नावाची. अगदी खरं आहे, पण तीच हळद त्याच्या देहाला लागल्यानंतर तो आपला उभा देह मात्र शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्यासाठी झिजवतो. कारण माझ्या बहिणींनो नवरा तो नवराच असतो. खऱ्या अर्थानं भांग तुमचा, कुंकू त्याच्या नावाचं. अगदी खरं आहे, पण त्याच कुंकवाच्या स्वाभिमानासाठी तो आपलं उभं आयुष्य मात्र तुमच्यासाठी समर्पित करतो, कधीच काही न बोलता. कारण माझ्या बहिणींनो नवरा तो नवराच असतो. गळा तुमचा, खऱ्या अर्थानं मंगळसूत्र त्याच्या नावाचं. अगदी खरं आहे, पण खिसा त्याचा, कष्ट त्याचे, पण पगारावर मात्र अधिकार तुमचा. तरी तो काहीच बोलत नाही. कारण माझ्या बहिणींनो नवरा तो नवराच असतो. अहो हात तुमचे, खरं मान्य आहे, मेहंदी त्याच्या नावाची. अगदी मान्य आहे, पण तीच मेहंदी तुमच्या हातावर त्याच्या नावाची रंगल्यानंतर उभं आयुष्य मात्र तो कष्टाच्या घामाच्या थेंबांमध्ये आपल्या हातावर कष्टाची मेहंदी आयुष्यभर काढतो. कधी कुठलाही विचार न करता आपल्या कुटुंबासाठी तो आपलं संपूर्ण आयुष्य व्यतीत करतो. कारण माझ्या बहिणींनो नवरा तो नवरा असतो. अरे खऱ्या अर्थानं वटपौर्णिमेचे व्रत तुमचे, वडाला फेऱ्याही तुमच्या. अगदी मान्य आहे, पण लग्न झाल्यानंतर त्याच वटवृक्षासारखं तो मात्र उभ्या आयुष्यभर आपल्या कुटुंबासाठी मायेचं छत्र त्या वडाच्या झाडासारखं आपल्या कुटुंबावर आबाधित ठेवतो. कारण माझ्या बहिणींनो नवरा तो नवराच असतो. उदर तुमचे, खऱ्या अर्थानं रक्त तुमचं, पण मुलं मात्र त्याच्या नावाची. अगदी खरं आहे, पण माझ्या बहिणींनो 9 महिने 9 दिवसानंतर पुढचे 2 वर्ष बाळ दूध पितंय तोपर्यंत ते खऱ्या अर्थानं तुमचंच असतं. तुमच्या श्वासावरती ते जगत असतं. पण त्याच्या उभ्या आयुष्याच्या शेवटपर्यंत तो बाप मात्र फाटकी बनियान घालून आपल्या लेकरांसाठी उभं आयुष्य जगत असतो, पण कोणती तक्रार न करता. कारण माझ्या बहिणींनो नवरा तो नवराच असतो. अरे खऱ्या अर्थानं पाहिला गेलं तुमच्या घरात तुम्ही बारकाईनं
विचार करून पहा, एकीकडं आई आणि दुसरीकडं बायको, यामध्ये उभं आयुष्य पिचला जातो, पण तरी दोन्हीत आलं खऱ्या अर्थानं दगडांवरती साम्यपणे उभे राहत संयमानं आपलं कुटुंब घडवत असतो. कारण माझ्या बहिणींनो, नवरा तो नवराच असतो. मी पुन्हा एकदा सांगेल, बायको या शब्दाचा अर्थ आहे बा म्हणजे तुमच्या बाजूनं भक्कम उभी राहणारी, य म्हणजे येईल त्या परिस्थितीला सामोरी जाणारी, आणि को म्हणजे कोणासाठीच नाही, फक्त आणि फक्त आपल्या नवऱ्यासाठी जी जगते ती म्हणजे बायको. तर नवरा या शब्दाचा अर्थ आहे न म्हणजे नवऱ्याआधी मित्रत्वाच्या नात्यानं समजून घेणारा, व म्हणजे विश्वासाची मूर्तिमंत मूर्ती असणारा, आणि राम म्हणजे श्रीरामांसारखा एकनिष्ठ असणारा. असे नवरा बायको ज्या घरामध्ये असतात त्यांनी कधी स्वर्गात जाण्याची गरज पडत नाही, कारण ती घरच स्वर्ग असतात. आणि अशा स्वर्गमय घरांमध्ये देवी माता 9 दिवसच नाही तर अखंडपणे वास करत असते. आणि असं आपलं घर घडवलं तर हीच तुमच्या जीवनातली खरी नवरात्र असेल. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे विठ्ठल. लक्षात घ्या महाराज, या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबाराय तुम्हाला आम्हाला म्हणजे या मृत्यू लोकातील जडजीवांना आपल्या हिताच्या ठिकाणी जागे राहण्याचा उपदेश करतात. कारण इथं 4 विकल्प आहेत. या सृष्टीच्या पाठीवर या मृत्यू लोकामध्ये जर आपण बारकाईनं पाहिलं तर इथं 4 विकल्प आपल्याला दिसून येतील. काही जागे आहेत पण ते खऱ्या अर्थानं त्यांना आपलं हित समजलेलं नाही. एक वर्ग असाही आहे ज्याला आपलं हित समजलेलं आहे पण तो या मृत्यू लोकामध्ये जागा नाही. एक वर्ग आपल्याला आजूबाजूला असाही पाहायला मिळतो जो जागाही नाही आणि त्याला आपलं हितही समजलेलं नाही. आणि एक वर्ग खऱ्या अर्थानं असाही आहे जो इथं बसलेला तुमच्यासारखा जो जागाही आहे आणि त्याला हितही समजलेला आहे. आजच्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय त्याच वर्गाला खऱ्या अर्थानं धन्यता देतात. विठ्ठल कारण लक्षात घ्या महाराज, हिताची व्याख्या स्पष्ट करताना महावैष्णवमौली ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरीच्या 8व्या अध्यायामध्ये फार गोड वर्णन करतात. जे का मार्ग मार्ग देखावे, साच लटिके ओळखावे, हिताहित जाणावे हितची लागी. म्हणजे प्रत्येकाच्या हिताची व्याख्या ही या मृत्यूलोकामध्ये भिन्न आहे. आता काही जागे आहेत पण त्यांना हित कळत नाही. सोपं करून सांगतो महाराज, आता मला सांगा, कीर्तनाला गेलं पाहिजे हे अनेकांना हित, कीर्तनाला गेलं पाहिजे पण आल्यानंतर पंचपदी सुरू झाली की त्यांच्या घोरण्याचा आवाज येतो. मग मला सांगा, हे जागे आहेत का? एक वर्ग असा आहे, कीर्तनाला गेलं पाहिजे पण गेल्यानंतर इथं बसल्यानंतर सबंध गावभर सगळे विषय फिरून येतात. ते जागे आहेत का? एक वर्ग असा आहे जो कीर्तनाला कधीच येत नाही, तो फक्त 9:30ची वेळ पाहतो गरबा कधी सुरू होतोय. जो कीर्तनाला कधी येतही नाही आणि जाणाऱ्याला म्हणतो शामराव कुठं कीर्तनाला. अहो, कीर्तनाला जाणं रिकामटेकडांचा उद्योग. हा वर्ग जागाही नाही आणि त्याला हितही समजलेलं नाही. पण चौथा वर्ग आज तुमच्यासारखा आहे जो जागाही आहे आणि त्याला हितही समजलेलं आहे. आजच्या अभंगात त्याच वर्गाला धन्यता आहे. विठ्ठल